अधिष्ठानाला आणि सर्व श्रोत्यांना अभिवादन करून आपण ह्या तुमच्या इथं असलेली जी परंपरा चालू आहे, दर एकादशीला प्रवचन श्रवण करण्याची बरं काही. आणि ती योगायोगानं माझ्या वाटल्या आजच्या एकादशी सेवा आली आहे. तर सुरुवातीला सर्व श्रोत्यांना अभिवादन करून आपल्या वाट्याला जी सेवा आली आहे त्याचा यथामते आपल्याला या ठिकाणी 1 तासामध्ये विचार करायचा बरं काही. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरुनंदन भौशाकानन्ताश्च बुद्ध्ययो व्यवासेना देशे दीपकलिका धाकुटे परे बहुतेजाचे प्रकटे देशे सद्बुद्धी हे थे कुटी मनोनये. सज्जनो, प्रवचनाकरता घेतली जी ओवी आहे 2ऱ्या अध्यायातील बरं का 41व्या क्रमांकाची ही ओवी आहे. तर आपल्याला अल्पशा बुद्धीप्रमाणे ह्या ओवीचा विचार करायचा. तर सज्जनो, सुरुवातीला प्रश्न असा निर्माण होतो, तुम्ही सगळे ज्ञानवान, चतुर, श्रद्धावान सगळे श्रोते होतो रे. कारण माझा अनुभव आहे, म्हणजे 2 भागवत या ठिकाणी झाले बरं 170मध्ये. त्याचा श्रोता ज्ञानवान आहे, रसिक आहे. म्हणून आता आपण बऱ्याच दिवसापासून ज्ञानेश्वरीवरती प्रवचन ऐकता, पुढे आपल्याला ऐकायचं आहे किंवा आपण ज्ञानेश्वरी वाचता, ज्ञानेश्वरीचं चिंतन करता, हरिपाठ बोलता, त्या सगळ्या गोष्टी आपण नेहमी करता आणि पुढे पण करायचे, करणं गरजेचं आहे बरं का. पण एक चिंतनाचं एक सांगून जातो, मुद्दाम माहिती करता किंवा मला जे ऐकायला मिळालं ते सांगतोय. आता हरिपाठ का म्हणायचा किंवा ज्ञानेश्वरी का वाचायची किंवा वेळातला वेळ काढून प्रवचन का ऐकायचं, असा जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुमच्याकडे असणं गरजेचं लक्षात येईल. कारण त्या चालू वर्तमानाला फार लोक हुशार आहेत, महाराज चतुर आहे. आणि त्यातल्या त्यात एखाद्या कपाळाला गंध दिसलं बरं काय, त्याला तर नक्की या ठिकाणी मुद्दाम तुला विचारलं बरं काय. सांगा बरं भाऊ, तुम्ही बऱ्याच दिवसापासून प्रवचन सेवा करत तुमच्या मंदिरामध्ये, बऱ्याच नवीन महाराजांना बोलवत आहे. काय म्हणजे वेळाचं काय आम्हीपणा चालवलं आहे म्हणे, अरे विज्ञान खूप चाललंय, काय नाही, विज्ञानावर तरक्की केली आणि तुम्ही वेळाचं प्रवचन ऐकत आहे म्हणे. तो टाईमचं महत्त्व कळत नाही का? एक लक्षात असं ते टाईमचं महत्त्व आहे असं नाही, ते तर नक्कीच आहे, ते तर बाळगलंच पाहिजे. आपण त्या टाईम मनी म्हणतोय. पण दुर्दैवानं असं म्हणावं लागतं की आपण त्या टाईमच्या इतक्या हारी गेलोय की खऱ्या टाईमपासून दूर जायला लागलो बरं. खऱ्या टाईमचं महत्त्व आपल्याला कळालंच नाही. आणि मुद्दा असं आहे, आणि ज्यांना खरंच टाईमचं महत्त्व कळालेलं आहे, लक्षात घ्या, काय म्हणतो वाक्याकडे लक्ष द्या, ज्यांना खरंच टाईमचं महत्त्व कळालेलं आहे ते तुमच्या सगळ्या वेळातला वेळ काढून नक्कीच सत्संगाला आल्याशिवाय राहणार नाही. एक वाक्य, त्या पुढचं वाक्याला नाही का. ज्यांना खरंच टाईमचं महत्त्व कळालेलं आहे ते नक्कीच सत्संगच करतील. सत्संगाशिवाय इतरत्र कोणताही या ठिकाणी उपद्व्याप करीत असणार नाही. मी बोलत नाही, त्या महात्म्याने सुंदर वर्णन केलं. सत्संग का करायचा? आपल्या जीवनामध्ये सध्या श्यामाची प्राप्ती करून घ्यायची आहे, कृष्णाची प्राप्ती, विठोबाची प्राप्ती करून घ्यायची ना. मग त्याच्याकरता उपाय काय केला पाहिजे? एका महात्म्याने सुंदर वर्णन केलं. श्याम से मिलने का, ध्यान से सुनो, सत्संग एक ठिकाना है, कृष्ण से लगन लगी, सत्संग एक ठिकाना है. कारण का? सत्संग है तो अमृत सागर, जितनी चाहे भर लो घागर, मुक्ति को पाना है, सत्संग एक ठिकाना है, श्याम से मिलने का. किंवा आपण हरिपाठ म्हणतो, हरिपाठ सगळ्यांना पाठ आहे. हरिपाठा ग्रंथ लहान असेल, किंमत कमी असेल, पण हरिपाठाकडे बघत असताना किमतीच्या माध्यमातून आणि पाण्याच्या माध्यमातून बघायचं नाही बरं. एक वाक्य सांगतो, आता ज्ञानेश्वरीबद्दल बोलणार होते, पण
त्यात आपण त्यांचं चिंतन करतोय. मुद्दाम ही दोन वाक्य वाका वापरली, हरिपाठ आणि ज्ञानेश्वरी. मग मला सांगा हरिपाठ का म्हणायचा? हरिपाठ सुरुवात कशाला झाली? सगळ्यांना माहिती आहे. हा, निदान पहिला आवडतं सगळ्यांना माहिती आहे. देवाची एक मारी उभा क्षण भरी, देवाची एक मारी उभा क्षण भरी, तेने मुक्तिकारी साधियेना, देवाची एक मारी उभा क्षण भरी. मला एक सांगा, मुद्दाम सांगतो बरं, एक वेळ घेतला बोलत नाही, तुमचा वेळ मला घ्यायचा नाही. हरिपाठ का म्हणायचा? हरिपाठाचे अभंग 27 आहे, पण त्याची गंमत सांगून जाते. हां, सगळं सांगणं होणार नाही. हरिपाठाची सुरुवात कोणत्या पदाने केली माऊलीने? आता म्हणलं कोणत्या? देवाची बारी, हा पहिला अभंग. पण हरिपाठाची गंमत बघा, आपण बारकांची लक्ष करत नाही किंवा ऐकत नाही. मग माऊली म्हणतात देवाच्या द्वारामध्ये आपण किती उभं टाकायचं? अगदी बरोबर, 100 रुपये टाकायचं बरं काय, अगदी बरोबर 100 रुपये टाकायचं. पण माऊली फार या ठिकाणी जाणकार संत आहे, चतुर संत आहे, ज्ञानवान संत आहे, त्याच्यानं लक्ष दिलं आपल्याला. मग मला सांगा, माऊली ज्ञानोबा काय म्हणतात? पण महाराज देवाच्या द्वारामध्ये 100 रुपये परिणाम काय होणार आहे? अहो आम्ही रात्रंदिवस सुद्धा थांबतो म्हणे, आमचं घर जवळ आहे, फुकटची लाईट, तुमचा काय संबंध आहे बरं? लाईट फुकट असते, पाणी फुकट असतं, सगळं जवळ आहे, आम्ही 24 तास जगून राहतो. काही लोक तुमचा काही संबंध नाही, तुम्ही त्याच्यात ते नाही पूजेवर सुंदर बांधता वगैरे म्हणते बरं लक्षात. हां, तुमचा विषयच नाही. मी काय सांगतोय? मग आम्ही तर रात्रीच झोपून राहतोय तिथं. मग माऊलीचं खरं कसं म्हणायचं? पण लक्षात घ्या, माऊली एवढ्यावर थांबले नाही. देवाची द्वारी उभा क्षणभरी सुरू राहते, पण हरिपाठाचं शेवट येणार की नाही त्याच्याकडे लक्ष द्या. पुढे काय म्हणतात? सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी, रिका मार्ग घडी राहू. बघा कशी गंमत आहे, लक्ष द्या. आपण सुरुवात क्षणाने करायची, पण सांगता कशी करायची? रिका मार्ग घडी. आपला अर्धा क्षण देखील देवाला सोडून द्यायचा नाही. हा, एक क्षण देखील आपण संसाराकडे जायचं नाही. सुरुवात थोड्याने करायची, पण शेवट कसा करायचा? रिका मार्ग घडी राहू नको. हा झाला हरिपाठ. पुढे चला. मग ज्ञानेश्वरी काय घ्यायची? मग गीता काय घ्यायची? आता तुमच्या नगरीचं नाव गीता नगर आहे बरं. गीता काय घ्यायची? सगळं सांगणं शक्य होणाऱ्या वेळेमध्ये एक वाक्य सांगून मुद्दा आमची माहिती करतात. तुम्ही सांगा, नक्कीच तुमचं कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. आता गीतेची सुरुवात कोणत्या पदाने केली भगवान कृष्णाने? गीतेची बरोबर सगळ्यांना माहिती आहे. कोणत्या श्लोकाने केली किंवा माहिती आहे? सांगत नाही. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता व्यवसाय सुरुवात आहे. हां, नक्की माहिती राहिलं. एक जाऊ द्या. मग सांगता कोणत्या पदाने केली गीतेची? आता मी श्लोक म्हणालो, यत्र योगी ईश्वर कृष्ण यत्र पार्थो. बघा मी का सांगतो, मी साध्या करतोय खरं काय अवघड नाही. मला सांगा, सुरुवात धर पदाने केली. कोणत्या? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. सुरुवात धर पदाने केली, बरोबर आहे? नक्कीच बरोबर आहे. मग सांगता कोणत्या पदाने केली? तत्र श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर म. शेवटचा शब्द कोणता आहे? म आहे नुसार. शेवटचा नुसार शब्द आहे म. पहिला म सोडून द्यायचा. शेवटचा कोणता आहे? वा म. आणि सुरुवात कोणता आहे? ध. वा, अगदी बरोबर. म्हणजे भगवंताला 700 श्लोकांत धर्म सांगायचे. काय म्हणलं मी? का महत्वाचं चिंतन आहे. आपल्याला एवढं वेळ कळालं की नाही? अहो सांगा मला किती काय सांगितलं, अहो काय सांगा, धर्म सांगितला. समोर मग त्यात समजून दिलं बरं, वा हा अभ्यास आहे म्हणजे आम्हाला माहितीच नव्हतं. 700 काय सांगितलं? धर पदाने आणि मग जाऊ द्या. मग मला सांगायचं गीतेबद्दल, हरिपाठाबद्दल, मला ज्ञानेश्वरी काय ऐकायची, तर चिंतन काय, तर भरपूर सुंदर विषय आहे. पण जास्त फळत जायचं नाही, तर पुढे जायचे. आता ज्ञानेश्वरी का वाचायची किंवा का प्रवचन ऐकायचं? त्याचं कारण हेच आहे सगळं, की ज्ञानेश्वरी ही जिवंत माणसाने लिहिलेला ग्रंथ नाही. लक्षात घ्या. काय म्हणते मी बोलत होते का? ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ जिवंत माणसाने लिहिलेला नाही. कोण लिहिलं? अगदी वाद 100 बघा. वा बक्षीस घेऊ काय? 2 बिस्किट पुढे प्रवचन घ्यायचं. उद्या खायचं ना. ते काय सांगतंय पहा. बरोबर आहे. ज्ञानेश्वर काय घ्यायची?
प्रवचन कशा करता ऐकायचं, प्रवचन तर मग ऐकायचं आहे, पण ह्या गोष्टी माहिती बेसिक ह्याला काय म्हणतात बेसिक महत्व आहे. प्रवचन कशा करता ऐकायचं, अहो आम्ही प्रवचन कशा करता ऐकून ज्ञानेश्वरीचं वेळाचा वेळ काढून. तर ज्ञानेश्वरी हा जो ग्रंथ आहे तो जिवंत माणसाने नाही लिहिला, तर मेलेल्याने, लक्षात घ्या, मेलेल्या माणसाने पुन्हा जिवंत झाला. काय म्हणतंय, मेलेला मनुष्य पुन्हा जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहिला, म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी ऐकतो. बरं सगळ्यांनी त्यात नाही काय तो सच्चिदानंद बाबा वगैरे मेला आता सांगायला लागलो, अर्धा तास लागलो एक जरी सांगायला. मग तुमची सुद्धा आपल्याने गेल्यानंतर ती सती आली बायका वगैरे निघाली आहे सोबत. निघाल्यानंतर मग तिने म्हणाले संत महात्मा दिसते अशा त्या सुप्रभाती ज्ञानेश्वराची बालमूर्ती वक्षास्तरी बैसरी होती निदानंदी डोलतू. आमचे माऊली ज्ञानोबा आहे, सकाळ सकाळची वेळ आहे, त्या वटवृक्षाखाली पद्मासन घातलेलं आहे. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 माझा. परमात्म्याचं नामस्मरण तल्लीन झाले म्हणजे माऊली ज्ञानोबा आहे डोळे लावून. मग ती म्हणते अरे दर्शन घ्यायला काय हरकत आहे, महात्मा दिसतोय ना, पहा दर्शन घेतलं, पायावर डोकं ठेवलं आणि ठेवत असताना गंमत काय हातात बांगड्या आहेत की नाही बघा, खळखळखळ वाजलं. मग बांगड्याचा आवाज आल्यानंतर माऊलीने डोळे झाकून अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला. कुणाला, सच्चिदानंद माईला. मग ती हसायला लागली, रडू लागली. बरं सुंदर चिंतन वेळ कमी आपल्याला थोडं कसा म्हणतो, डोळेवरून बोलले. आणि महाराज म्हणे बाई तू हसायला काय लागलीस, रडायला काय लागलीस, कारण काय. आणि महाराज या ठिकाणी हसणं ह्याच्याकडे यायला लागलं म्हणे की आता माझा पती मेला त्यांनी मला तर जाळायचे स्मशानामध्ये. हां मग तो मेलेला पती जिवंत कसा होणार, पहा मेलेला कसा जिवंत होईल ह्याच्याबद्दल मला आश्चर्य वाटून हसायला लागले म्हणे. बरं ठीक आहे, रडायला काय लागलीस. अहो म्हणे महाराज पहा तुमच्यासारख्या महात्म्याच्या मुखात शब्द निघाले ना, अखंड सौभाग्यवती भव, पहा ही जाणकार आहे. पण तुमच्यासारख्या महात्म्याच्या मुखात शब्द निघाले की नाही, तो शब्द खरा कसा होणार म्हणे, जरा खोटा झाला. हां अरे माझं काही जाऊ द्या म्हणे, माझं काही होईल, पण तुमचा शब्द खोटा होता कामा नये, म्हणून त्याच्यात दुःख वाटायला लागलं. म्हणे तू जर माझ्यावर चिंता करतेस नाही तर तुझी चिंता करणं मला गरजेचं आहे, नक्कीच करेल दहा म्हणे. तरी ती कमांड होतं. आता टाकलं मला त्या प्रेताबरोबर काय ठेवलं, काय म्हणाले, उठ सच्चिदानंद टाकून घोर निद्रेस वेगान करी खोटे. सच्चिदानंद अरे उठ उठ उठ. खाडकन उठला. पुढचा विषय मला सांगायचा नाही. मग त्या ज्ञानेश्वर महाराज म्हणाले बाई आता तुझा पती जीवन झाले, तर तुझ्या पतीला मी पुन्हा तुझ्याकडे देणार नाही ना. बरं तुझ्याकडे नाही म्हणे महाराज, कुठं कारण मला कुंकू आहे ना, मला कुंकू लावण्याचा अधिकार मिळतो कपाळाला, कुठे राहू द्या. मग त्या सच्चिदानंद बाबाला माऊलीने ठेवून घेतलं. आणि ज्ञानेश्वरी महाराज नेवासाठी मुद्दाम सांगतो. काय म्हणते आपण, आता तुम्हाला माहीत असेल प्रश्न सहज म्हणतात, सांगा मला ज्ञानेश्वर कोण लिहिली, आपण पटकन काय म्हणतो ज्ञानेश्वर महाराज पटकन म्हणतो आपण. कोण लिहिली, ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिली. भागवत कोण लिहिलं, व्यासाने लिहिलं. पण खरं उत्तर काय, व्यासाने सांगितलं आणि गणपती बाप्पाने लिहिलं. हा लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली आणि सच्चिदानंद नावाच्या बाबांनी लिहिली. पण कुठं लिहिली, आळंदीला लिहिली नाही. हां अगदी बरोबर, नेवाशाला म्हाळसाच्या खांबाला ठेवलं चालतं गोष्ट आहे. मी काय फार शहाणा नाही, हे तुमच्याच आहे बरं लक्षात घ्या. पण या ठिकाणी असं गरजेचं आहे. सुरुवात होते ओ नमोदी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणोशी वगैरे सुरुवात झाली. मग झाल्यानंतर मग त्यात असणारी मग ज्ञानेश्वरी काय ऐकायची, प्रवचन काय ऐकायचं. तर ज्ञानेश्वरी एकदा नाही, दोनदा नाही, 7,000 वेळेस नाही, 8,000 वेळेस नाही, 9,000 वेळेस नाही. काय म्हणतो मी, 9,000 वेळेस देखील नाही, तर 9,135 वेळेस. काय म्हणतो मी, 9,135 वेळेस मेलेल्या व्यक्तीने बोललेला तो ग्रंथ आहे. म्हणून आम्ही ज्ञानेश्वरी वाचतो, प्रवचन ऐकतो. कळलं ते, नक्कीच कळलं. मग त्या ज्ञानेश्वरी सेवा आपल्या वाटेला या ठिकाणी आलेली आहे. आल्यानंतर मग आजची जी आपण ज्ञानेश्वरी सेवा करता उभी घेतली आहे, त्या उभीतून ज्ञानेश्वर महाराज सांगतात, तैसा जैसा दीप कळिका धाकुटी. बरं ते उदाहरण काय दिलं, दिव्याचं उदाहरण दिलं. बरं ते दिव्याचं उदाहरण दिलं. दीप कळिका म्हणजे दिवा, ती दिसायला लहान आहे, धाकटं म्हणजे लहान आहे. पण मला एक सांगा सज्जनो,
आता माणसाचं मोठेपण दिसण्यावरून असतं की असण्यावरून असतं? हां, कशावरून असतं? असतं, अगदी बरोबर आहे. आपण सगळ्यांना ते मन पाठ आहे. हां, मूरत से किरत बडी बिन पंख उड़ जाय, मूरत तो जाती है मगर किरत का बन जाय. हां, हे वाक्य कुणाबद्दलचं आहे? मला लाल बहादूर शास्त्री, बरं काय. लाल बहादूर शास्त्री आपण काय बोलतो, त्यांची मूर्ती आपण लहान होती, ते एक दिसायला एकदम लहान होती. कीर्ती जय जवान जय किसान हा जो नारा आज अजरामर आहे. म्हणजे केवळ माणसाच्या शरीरावरून माणसाला मोठेपणा नसतो, ते पाठी होते. आणि ज्याचं शरीर मोठं असतं की नाही, लक्षात घ्या, त्याचा मेंदू लहान असतो. आणि ज्याचा मेंदू मोठा असतो त्याचं शरीर लहान असतं. आता मला सांगा, हत्ती भरपूर या ठिकाणी मोठा प्राणी आहे, पण तो मेंदू जेवढा असायला पाहिजे तेवढा नाही. मला सांगा, हां, आता कोला दिसायला लहान आहे पण मेंदू कसा आहे त्याचा? बुद्धिवान आहे. मग मला सांगा, मग दिवा अगदी लहान आहे, दिवाचा प्रकाश लहान आहे, पण या ठिकाणी सांगतात की हा दिवा जरी लहान असला, हां, तर तो प्रकाश या ठिकाणी घालवायला मात्र फार महत्वाचं आहे. म्हणून दिव्याकडे बघत असताना केवळ बाह्य अंगाने बघू नका, बरोबर आहे. दिव्याच्या जोपर्यंत आपण अंतरंगामध्ये प्रवेश करणार नाही दिव्याच्या, तोपर्यंत आपल्याला खरा दिवा कळणार नाही. एक चिंतन. मला सांग, दिव्याचं महात्म्य काय? दिवा म्हणजे या ठिकाणी अज्ञान घालवण्याचं सामर्थ्य. अज्ञानाच्या विरोधातलं या ठिकाणी साधन म्हणजे कोणतं आहे? ज्ञान आहे. मग अज्ञान घालवणारं, बरं काय, अश्रद्धा घालवणारं, अधर्म घालवणारं, पाप घालवणारं, हे सगळं घालवणारं एकमेव साधन म्हणजे कोणतं आहे? दिवा. आता ही पद्धत बंद झाली. पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती महाराज या ठिकाणी. आजीबाई घरामध्ये बसायची संध्याकाळ झाल्यानंतर. आता घरगुती टी व्ही झाल्यामुळे, नेट झाल्यामुळे ते आता राहिलेच नाही. मग आजीबाई घरात बसायची, या रे म्हणा, मी पुढे म्हणतो ती माई म्हणा, काय म्हणा? दीपम ज्योती परब्रह्म ज्ञान विज्ञान पूर्वम दुष्टबुद्धी पापबुद्धी विनाशाय दर्शनम सुमंगल देवादेवा विपत्कार कालीकुंडल मोतीहार दिवा लावला देवापाशी, हां, उजेड पडला तुळशीपाशी, असं चिंतन लागले. मला एक सांगा, हा दिवाचा विचार काय करायचा? दिव्याकडे तुम्ही फक्त आकृतीने बघूच नका. एक चिंतन. दिवा ही फार महत्वाची गोष्ट आहे. दिवा म्हणजे ज्ञानाचं प्रतीक आहे. दिवा म्हणजे भक्तीचं प्रतीक आहे. दिवा म्हणजे श्रद्धेचं प्रतीक आहे. दिवा म्हणजे यशाचं प्रतीक आहे. आपण कितीही अनुषंगाने दिव्याचं महत्व बघायला लागलो, तो दिवा अतिशय महत्वाचा विषय मला सांगा. हां, किंवा तुकोबाराचा अभंग पाहायला मिळतो बरं. चंदनाचे हात पाय ही चंदन, पाहताना वगुण मिळे ना, पाहता अवगुण मिळे ना, दीपा नाही पाठी पोटे अंधकार, सर्वांगी साखर अवघी गोड, दीपा नाही पाठी पोटे अंधकार. मला दुसरा विषय महत्वाचा आहे. पहिला मुद्दा घ्यायचा नाही, सध्या तो आपला विषय नाही बरं की. चंदनाचे हात चर्चेत करू, तो विषय नाही. मला काय सांगायचं, दीपा नाही पाठी पोटी अंधकार, एवढंच मला बोलायचं याच्यावर. का ते प्रमाण का घेतलं? तर दिव्याचं महत्व तुकोबारे सांगतात. सज्जनाचं महत्व सांगत असताना पहिला दुसरा चंदनाचा दिला, नंतर साखरेचा दिला, पैसा वगैरे दिला, तो विषय वेगळा आहे. पण मला मुद्दा फक्त एवढंच घ्यायचं, मला दीपा नाही पाठी पोटी अंधकार. दिव्याचं महत्व काय सांगितलं? दिवा कसं आहे तुकोबारे काय सांगतात? दिवा कसं आहे? दिव्याच्या मागे अंधकार नाही, पुढे बाजूला वर नाही. पण दिव्याच्या एक दोष आहे थोडा. हां, कोणता? दिव्याच्या खाली प्रकाश आहे. कुठे? खाली, बरं काय. आता आमच्यासारखे बरं तुम्हाला म्हणत नाही, आता आमच्या लांब लांब गप्पा मारत बसते महाराज, तसं असं करा, पण आम्ही काही करत नाही बरं काय. आमच्यासाठी तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. मग मला एक सांगा, आता थोडं सूक्ष्म चिंतन लक्षण आहे का? जाणकार म्हणून मुद्दाम सांगतोय, पण आता इथं तो मला मुद्दा सांगायचा की नाही, इथल्या मुद्द्याचा विचार करत असताना त्या दिव्याच्या खाली जो अंधकार आहे नाही, त्याचा विचार सध्या करायचा नाही, किंवा त्या दोषाकडे आपण सध्या बघायचं बरं. इथं तो दोष आहे तो मान्य करू, पण मला इथे मुद्दा काय सांगायचा आहे की दिवा स्वतः अंधकार घेतो. दिवा काय करतो? स्वतः आपल्या घरामध्ये अंधकार घेतो, स्वतःकडे अंधकार घेतो, पण सगळ्यांना प्रकाशच देण्याचं काम करतोय. काय करतो? तो स्वतः अंधकार घेतोय, स्वतः अंधकारामध्ये राहतोय, स्वतः गरिबीमध्ये राहतोय, स्वतः अपमानामध्ये राहतोय, स्वतः हारापेटामध्ये राहतोय, पण इतरांना मात्र तो चांगुलपणा देण्याचंच काम करतो. हा दिव्याचा गुण तुकोबाऱ्यांना दिसलेला आहे. एक चिंतन.
दुसरं चिंतन कसं आहे, आता ह्या ज्ञानेश्वरी आपली गोवी बघायला मिळते. घरकिया उजेड करावा, पारकिया अंधार पाडावा, हे नेने जुदा करूदा दीप जैसा. सुंदर दृष्टांत दिला. दोन भावाची वाटणी झाली. बरं काय आणि आता इतकी वाटणी मला कट्टर वर्ग ह्याचं तोंड त्यांना बघायचं, त्याचं तोंड त्यांना बघायचं नाही. वाटणी झाल्यानंतर आडवी आता ते भिंतीवर राहिले केल्यावर बघ आडवी लहान भिंताची, मग त्या दिवा ठेवला. बघा सुंदर दृष्टांत. पण दिवा म्हणाल काय, मी फक्त माझ्या मालकालाच प्रकाश देईन, हा माझ्या मालकाचा विरोध आहे कधी म्हणेल का, त्या दिव्याला मला काय तर तुम्ही बांधून घ्या, काही मला काय करायचंय. पहा माझं काम हे प्रकाश देणं आहे. घरीच्या उजेड करावा का पारखे दुसऱ्याला अंधार उजेड करायचे हे मला माहित नाही. फक्त उजेड देणं एवढंच माझं कर्तव्य आहे आणि ते मी करणार. कळलं ते दिव्याचं कर्तव्य. एक दुसरं चिंतन आपण बघायचं दुसऱ्या प्रकारे, आपल्या जीवनामध्ये खरं ज्ञान या ठिकाणी प्रगट करायचं असेल की नाही, तर सुरुवातीला त्या साधकाला दिव्याप्रमाणेच या ठिकाणी ठेवावं लागेल. आणि जोपर्यंत स्वतः तो साधक बरं काय तो जीव जोपर्यंत स्वतः ज्ञानमय होणार नाही, तोपर्यंत इतरांना ज्ञान सांगण्याचा अधिकार प्राप्त होणारच नाही. बरं काय. म्हणून दीप से दीप लगाते के चलो किंवा जलाते चलो आणि प्रेम की गंगा बहाते चलो. ह्या दीपात काय घ्यायचंय. आता काही लोक आता स्वतः आपण या ठिकाणी ज्ञानवान असतात, चिंतन असं आहे, स्वतः भरपूर ज्ञानवान असतात, पण त्या ज्ञानाचा उपयोग लोकांकरता काही नसतो. काही नसतो. उपयोगाचा आहे का, काहीच उपयोगाचं नाही. आता काही लोक पाहून आमच्यासारखे सुंदर लक्ष ऐकू चाललं. एक माझ्यासारखा मास्तर लक्षात ठेव, वर्गामध्ये त्याची आई वारल्यानंतर तो आता अक्षरशः रडून आपल्या आईचं महत्व सांगू लागला. बरं रडून डोळ्यात पाणी आणून खळखळ रडायला लागला. आई कशी असते, आई अशी असते, आई म्हणजे देव आहे वगैरे सांगायला लागला. आता सगळेच मुलं काही तशी नसतात ना, ते हुशार असतात. मग त्याचा एक तुमच्यासुद्धा हुशार मुलगा आहे, म्हणून हो मुलगी हे बंद करायला सांगू तुम्ही, आता बस झालं नाही बरोबर, नाटक बंद करा. का रे सगळे मुलच्याकडे वगैरे असं बोलतोय ना एकदम उद्धटपणानं. अरे तुला कळत नाही का, अरे गुरुजीचं किती प्रेम आहे ना आईवर आहे, ते रडायला लागले ना आईची आठवण काढून. अरे तुम्हाला काय माहिती आहे म्हणे, गुरुजी काय करतो घरी, त्या गुरुजीचं घर माझ्या शेजारीच आहे. अरे मरण्याच्या पहिल्या दिवशी आई पाणी पाणी अन्न 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 म्हणून गेली. त्या गुरुजीने तिला पाणी पाजवलं नाही की अन्नाचा घास दिला नाही, अन्न अन्न म्हणत त्या ठिकाणी ती गेली. बरं काय. ज्याच आईला अन्न अन्न म्हणत मारायला लावलं आणि इथं या ठिकाणी डोळ्यात पाणी आणून या ठिकाणी आईबद्दल महत्व सांगतोय. दृष्टांत संपला. सिद्धांत काय घेते, तो आईचं महत्व सांगायला लागला, पण सांगू लागला उपयोगाचं आहे का, नक्कीच नाही. मग दिव्यातून काय घ्यायचंय, दिवा हा स्वतः ज्ञान रूप आहे. माझा मुद्दा काय, दिवा हा स्वतः ज्ञान रूप आहे आणि तो स्वतः ज्ञान रूप नाही तर त्याच्या संगतीमध्ये जो दुसरा दिवा येईल त्याला ज्ञान रूपच या ठिकाणी बनवणार आहे. आता काही ठिकाणी भरपूर ज्ञान असतं. मला एक वाक्य सांगतोय, आता खरं ज्ञान कोणाला म्हणायचं, एका वाक्य सांगतो, वाक्य सुंदर, स्वतः ज्ञान मिळवायचं, चिंतनात्मक ज्ञान मिळवायचं आणि मिळवलेलं ज्ञान काय म्हणतं, ज्ञान मिळवायचं, ज्ञान संपादन करायचं, मिळवलेलं ज्ञान योग्य असावं आणि योग्य असणारं ज्ञान योग्य ठिकाणी योग्य वेळी योग्य कामाकरता जो इतरांना देतो त्यालाच खरा ज्ञानवान म्हणून घेण्याचा अधिकार आहे, नाहीतर नाही. आता काही रोज ज्ञान असतं पण ते ज्ञान इतरांना देत नाही. एक आता काही रोज ज्ञान असं येतही नाही आणि देतही नाही. आता काही रोज अज्ञान भरपूर असतं, अज्ञान भरपूर असतं पण गप्पा मारतं, कशाची मारतात, ज्ञानाच्या मारतात. बरं काय, रावणाच्या गप्पा मारतात. तीन आणि एक वर्ग असं आहे की ज्यांच्यावर ज्ञानही भरपूर आहे, ज्ञानही भरपूर आहे आणि ते देण्याकरताच आहेत. का म्हणे, खातो आणि आनंदाचे लाडू किंवा सिमितो हा रस वाटितो आणि का, बरं काय, किंवा देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, ऐका आला घर पुसवणी, देव न लगे देव न लगे. म्हणजे एक वाक्य चिंतन असं घ्या, प्राप्त परमात्मा. आता अध्यात्म बोलायचं ठरवलं, कसं बोलायला लागलं मला, प्राप्त परमात्मा प्राप्त स्वरूपामध्ये ज्यांनी प्राप्त करून घेतला, काय म्हणतोय, प्राप्त परमात्मा प्राप्त स्वरूपामध्ये त्यांनी प्राप्त करून घेतला आणि प्राप्त असलेला परमात्मा तुम्हा आम्हाला देण्यासाठी ते आपल्या घरापर्यंत आले. बरं काय, देव घ्या म्हणून. मग ह्यांना त्या ठिकाणी खरंच ज्ञानवान या ठिकाणी म्हणायचं.
मग असं असणारं या ठिकाणी दिव्याचं महत्त्व कसं आहे, म्हणून माऊलींनी दुसरा तिसरा कोणताही दृष्टांत न देताना मुद्दाम या ठिकाणी दिव्याचा दिला. एक पुढे चला या ठिकाणी त्यावेळेस सज्जन विचार केल्यानंतर मग पुढे चला दिव्याचा विचार करू. अजून आता दिवा कशात लावायचा, दिवा कशातही लावा. एक सांगू जर तुमच्या माहिती करता तुम्ही ऐकून इतरांना सांगा, चांगलं चिंतन आहे बरं ते. आता मंदिरात असो किंवा घरात असो दिवा लावत असताना तेलाचा दिवा देवाच्या डावीकडे लावायचा. बरं लक्षात ठेवा, मोठ्यांना सांगतो तेलाचा दिवा देवाच्या डावीकडे लावायचा. कोणते आपले मंदिर असू द्या, घर असू द्या, सत्यनारायण पूजा असू द्या, हे करताना देवाचा तेलाचा दिवा देवाच्या डावीकडे लावायचा एक, आणि तुपाचा दिवा देवाच्या उजवीकडे लावायचा. बरं लक्षात ठेवा. तुम्ही ऐकलं ना, तुपाचा तू महानिराजे म्हणून आपण तो दिवा या ठिकाणी देवाच्या उजवीकडे ठेवायचा. एक चिंता हे दिव्याचं महत्व आहे. आणि दिव्याचं महत्व असं आहे सज्जन की आता दिवा तुम्ही कशातही लावा, दिव्याचा अजून गुणधर्म काय, दिवा तुम्ही सोन्याच्या निराण्यामध्ये लावा एक, चांदीच्या लावा, मातीच्या लावा, लोखंडाच्या लावा, तांब्याच्या लावा, बरं त्याच्यातही लावा, पण ऐकत प्रमाण लावा. पण मला सांगा मग त्या दिव्याचं जे कर्तव्य आहे फक्त प्रकाश देणं, प्रकाश नाही हे कर्तव्य आहे की नाही. मग तुम्ही चांदीच्या लावा, लोखंडाच्या लावा, पात्र बदला, निराजन बदला, पण त्या दिव्याचा जो गुणधर्म आहे प्रकाश देण्याचा तो मात्र कधीही बदलणार नाही. चांदीच्या लावावर फरक पडणार नाही, मातीच्या लावावर काही फरक पडणार नाही. पहा मी काय सांगतोय, पात्र तुम्ही बदला, निराजन बदला, कसंही करा, पण तो प्रकाश देण्याचं जे कर्तव्य आहे, प्रकाश देण्याचा जो धर्म आहे तो धर्म दिवा कधीही बदलत नाही. हा दिव्याचा एकमेव गुणधर्म माऊलींना दिव्याच्या ठिकाणी दिसला, म्हणून या ठिकाणी दीपकलिका रात म्हणून दिव्याचा दृष्टांत या ठिकाणी दिला. एक दिवा कसं आहे, दिवा सुंदर या ठिकाणी लहान आहे, एकदा असे सुंदर रोषणाई केली दिव्याची, आणि रोषणाई केल्यानंतर एक असणारा मुंबईला राहणारा गाव आहे बरं ते, ज्यानं खेड्यात कधी आलाच नव्हता. मग त्यांनी विचारलं अरे काय म्हणतात बाबा, काय दिवे लावले, काय दिवे लावले. सासरा जरा वेगळी स्वरूपाचं आहे, अरे हा काही कळत नाही बरं, ते जावायची जरा दिल्लीची करावी, मजा करावी. हो जावाय बापू, हा दिवा साधा नाही बरं काय, हे सूर्याचं पिल्लू आहे. त्याच्यात पिल्लू आहे, सूर्याचं पिल्लू आहे. मग त्यांना म्हणाले या ठिकाणी मुंबईमध्ये फ्लॅट म्हणून उजेडच येत नाही, अंधार पडतोय ना, सूर्य दिसतच नाही महिन्याच्या महिने. बरं आम्ही सूर्याचं पिल्लू आपण घेऊन जातो, त्याच्यात पिल्लू सूर्याचं पिल्लू. अरे मग चोरीचा मामला आहे, पहिलं दिवस असं नाही माझं, काय म्हणे जावाय बापू मागून मागून तुम्ही आणि सूर्याचं पिल्लू मागायला लागलं तर म्हणे कमी पण होईल ना, इम्पॉर्टंट डाऊन होईल. मग कसं करायचं मला, आता सूर्याच्या पिढ्याला घेऊन जायचंय, मागता तरी येत नाही, करायचं काय. मग त्याने शक्कल लढवली बरं काय. मग सासऱ्याला या ठिकाणी त्याचं शेत गावाच्या जवळ आहे, बनीम आहे, कडव्याची म्हणा तुमचाची म्हणा, त्यांना म्हणलं ही जागा चांगली आहे, त्याच्याला ते सूर्याचे पिल्लू चोरून ठेवायला बरं. पहा मग तो कोणी न पाहून हळून रात्री उठला, एक असलेला चालू असलेला दिवा दिवला उचलला, बस मला लपून ठेवायचं दिवा, लपून ठेवायचा मग तो नेऊन त्या बनिमीमध्ये ठेवला. बस म्हणे ही जागा सुरक्षित आहे, कशाकरता दिवा चोरून ठेवायला. बस म्हणे सकाळी आपण घेऊन जाऊ मुंबईला. हा गेला, घरी येऊन बसला, महाराज धाड धाड बनी झाले, खाल झाली, आणि धाड झाला, उठा पळा 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 उठला, दृष्टांत संपला. सगळ्या म्हणजे प्रकार केला कोणी, ही भानगड केली कोणी या ठिकाणी. त्यावेळेस अहो थांबा 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 म्हणे, तुम्ही काय लावलं म्हणे त्या ठिकाणी, सध्या मला जाऊ द्या पुढे, मला अहो जावं तुमचं काय काम आहे इथं, तुम्ही काय जवळ करताय. अहो म्हणे या ठिकाणी मी तर सूर्याचं पिल्लू लपून ठेवलं दिसू शकतोय. काय करू सूर्याचं पिल्लू का सांगतोय दृष्टांत, माझा काही सिद्धांत काय सांगायचे म्हणजे दिव्याचा विचार करत असताना बरं तो या ठिकाणी त्याचा जो धर्म आहे तो धर्म या ठिकाणी तो कधीही या ठिकाणी तो सोडणारच नाही. मग असा असणारा दिवा ज्ञानाचं प्रतीक, तेजाचं प्रतीक, भक्तीचं प्रतीक बरं काय, आणि दिसायला अतिशय लहान. पण एक सांगा, जेवढ्या वस्तू लहान असतात तेवढ्या त्या महान असतात बरं, लक्षात घे. काय म्हणते, जेवढ्या वस्तू लहान असतात तेवढ्या ते महान असतात. तर मला सांगा, एक तोळा सोना घ्या आणि एक तोळा लोखंड घ्या, किती मोठे येणार आहे का. एक तोळा काय, एक टन जरी आपण या ठिकाणी लोखंड घेतलं तरी एक तोळा सोन्याची या ठिकाणी कधी किंमत होऊ शकत नाही. असे आपण या ठिकाणी आणू आणि रेणू म्हणतो बरं काय. आता हे आपल्याला साध्या डोळ्याने बघायला मिळतच नाही, हे जाऊ द्या. आत्मा, आता बऱ्याच डॉक्टरांनी शोध घ्यायचा प्रयत्न केला की मनुष्य मरताना मरतो कसा, तो आत्मा आहे जातो कसा.
बऱ्याच डॉक्टरने आतापर्यंत प्रयत्न केला हा आत्मा जातो कसा बघावं म्हणून, अजून कोणत्याही डॉक्टरला तो आत्मा शरीरातून कसा जातो हा शोध लागलेला नाही, लागणार पण नाही. लक्षात घ्या. हे का सांगतोय म्हणजे जेवढी वस्तू लहान तेवढी या ठिकाणी नक्कीच महान आहे. म्हणून सांगा दिवा लहान जरी असला तरी तो प्रकाशाच्या मानाने अतिशय महत्वाचा आहे, महत्वाचा आहे. म्हणून ज्ञानेश्वर मला सांगतात की असा असणारा जैशी दीपकलिका धाकुटी परी तेजाचे या ठिकाणी बहुप्रगती होते. तेज मात्र या ठिकाणी भयंकर असणं महत्वाचं असतं. ठीक आहे महाराज, पण या सगळ्या गोष्टी ज्ञानेश्वर मला काय सांगायचंय हे जरा पूर्वाग्रह करूचा. आता उत्तरार्धामध्ये माऊलीने या ठिकाणी हा दृष्टांत दिला. बरं काय म्हणलंय, हा दृष्टांत दिला. हा पूर्वार्धामध्ये माऊलीने काय दिला, दृष्टांत दिला. पण या दृष्टांत सिद्धांत काय सांगायचं माऊलीनं, सिद्धांत काय सांगायचं, सिद्धांत पुढे सांगतात. सिद्धांत माऊलींना बुद्धीचा सांगायचे. कोणता, मग दिव्याचा आणि बुद्धीचा माऊलींना संबंध सांगायचे. मग संबंध सांगत कशाचा संबंध, म्हणजे माणसाची बुद्धी कशी असावी, माणसाची बुद्धी कशी असावी हे सांगण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दिव्याचा दृष्टांत योजला. पण तुम्ही म्हणता महाराज बुद्धीचा आणि दिव्याचा काय संबंध आहे, संबंध बरेच प्रकारचे बघा. सध्या आपला विषय नाही, प्राप्य प्रापड भाव संबंध आहे, जन्य भाव संबंध आहे वगैरे संबंध आपण बघायला मिळतात. तिकडे मग सध्या जायचं नाही. मला एक सांगा, मग दिव्याचा विचार केल्यानंतर मग ज्ञानेश्वर महाराजांना दिव्याचा आणि बुद्धीचा काय संबंध आहे, तर संबंध असा आहे की ज्याची बुद्धी श्रेष्ठ, जो बुद्धिवान आहे तोच या ठिकाणी दिव्यासारखा आहे. बरं काय, किंवा ज्याला दिव्याचा खरा गुणधर्म कळालेला आहे, दिव्याचं ज्ञान खरं ज्याला झालेलं आहे. नक्त भासते सूर्यो न शांतो न पावकः यद्गत्वा निवर्तन्ते तद्धामं परमं. अर्जुना 15 अध्याय काढून बघा. मनुष्य त्या ठिकाणी गेल्यानंतर असं काही धाम आहे की माणसाला पुन्हा परत यायची गरज नाही. आता शास्त्रामध्ये 2 प्रकारचा आपल्याला या ठिकाणी बदल दिसतो. बरं काय, ज्याला परोक्ष म्हणा किंवा अपरोक्ष म्हणा, त्यालाच आपण थोडं सोपं करून सांगतोय. आपण विज्ञानामध्ये आपण 2 प्रकारचे बदल बघायला मिळतात. सोपं करून सांगतो. एक विज्ञानामध्ये एक असणारा भौतिक बदल आहे आणि दुसरा रासायनिक बदल. बरं, दुसरा रासायनिक बदल आपण विज्ञान शिकलो. मला सांगा भौतिक बदल म्हणजे काय. आता सूर्य भगवान रोज निघतात पुन्हा मावळतात, हे ऋतुचक्र चालू असतं हे वरती दरवर्षी, याला काय म्हणायचं, हा भौतिक बदल आहे. मनुष्य गावला गेला परत येईल, हा सगळं भौतिक बदल आहे. परंतु रासायनिक बदल कशाला म्हणायचा, रासायनिक बदल एखादा मनुष्य मेला आपल्यातून गेला, त्याला नेऊन या ठिकाणी गोडधन हातावरती नेऊन या ठिकाणी जाळलेला आहे, तो परत येईल का, बरं आला तर त्याला आपण जवळ घेऊ का, नक्की घेणार नाही. कारण का, तो मेला संपला म्हणजे तो बदल झाला कसा झाला, रासायनिक बदल झाला. ओके, रासायनिक बदल. भागवतामध्ये आपल्याला पहिल्या स्तराला हा विषय आहे म्हणतो. बरं काय, श्रीमद भागवतामध्ये नारदाची आणि व्यासाची भेट झाल्यानंतर नारद आणि व्यासा संवाद हे चिंतन आपण बघायला मिळतं. म्हणतात व्यासा, अरे तो अनंत प्रकारची ग्रंथ संपत आलेली, महाभारत पिला वेदाचे, एका महावेदाचे 4 प्रकार केले, 4 शिक्षण देऊन टाकलं, उपनिषदावर टीका केली, 18 पुराणं लिहिली, बरंच काही केलं. बरं काय, ब्रह्म सगळं काही बरंच लिहिलं. मग महाराज एवढं करणे माझ्या चित्ताला समाधानता का लागत नाही. पहा, व्यासाची गती ती लक्षात कसं देणं चिंतन असं आहे. आता महर्षी व्यासासारखी गतीची आपला जो विचार करायलाच नको, ज्याने एवढा मोठा इतिहास लिहिला, महाभारताचा 18 पुराण वगैरे बरेच काही आपण भागवत काय केलं आपण. मग ते म्हणतात नारद तुम्ही सांगा म्हणायचा, माझ्या ठिकाणी अशी अचंचलता, माझं मन स्थिर का नाही, आता ह्याचं कारण तुम्हीच सांगा म्हणे. नारदाने एका वाचनामध्ये नारदा महर्षी गायत्रीचं कारण हेच आहे. आता पहिले तू ग्रंथ निर्माण केली की नाही, मग ते एका वेळेस 4 वेळेस भाग केले असते, पुराण बोललेले असे सगळं काही बरंच काही केलं तो. पण हे सगळं साहित्य आहे, सगळं लिखाण आहे की नाही, हे सगळं लिखाण हे साधकाला, जीवाला प्रवृत्ती मार्गाकडे नेणार आहे. थोडं चिंता लक्षण आहे, ऐकू चाललं चेहरा सांगू बघ काय म्हणतात, ते सगळं जे आहे की नाही प्रवृत्तीपर मार्ग म्हणजे किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजित मनवुनी जीव घ्याला शरण गेला विठुसी मनवुनी जीव घ्याला. किती वेळा जन्मायावे. बरं काय आपण वांगळे
मध्ये सगळे आपण ऐकत टाकले ते आपण पाहून बघा मला या ठिकाणी सदनी आंधळादा निध निराकार पंथे सुंदर आपण या ठिकाणी काढून बघा मला या ठिकाणी नुसतं कानाने ऐकतही माणसाला समाधान वाटतं मला नक्कीच थोडी का होणार उपरती झाल्याशिवाय राहत नाही कापडा ऐकला तो बरं नुसता असं तो विषय वेगळा आपला सध्या नाही का सांगतोय मग ह्याला काय प्रवृत्ती पण मार्ग पुन्हा पुन्हा जन्मायचं पुनरपी जन्म पुनरपी मरणम जन्मी जगडे जगडे जन्म ही संसार आहे बरोबर पुस्तक आहे किती वेळा जन्म मारायचं पुन्हा मारायचं याला काय म्हणायचं म्हणजे नारदजी याची तुम्ही जे सगळी ग्रंथसंपदा निर्माण केली ना ही सगळी ग्रंथसंपदा प्रवृत्ती पण मार्गाकडे नेणार आहे साधकाला पहा वेद असेल महाभारत असेल पुराण असतील उपनिषद असेल हे सगळं महत्वाचं नाही असं नाही पण केवळ ह्याच्या चिंतनाने साधकाचं कल्याणच होईल साधकाला मुक्तीच मिळेल असं मात्र नक्की सांगता येत महाराज सांगा मी काय करू सांगा मग सगळ्या जीवांना निवृत्ती पण मार्ग एक वाक्य होते बरेच टेन्शन नसतं रिटायर झाले असते बरोबर एकमेकांना माझे महाराज स्पष्टपणे आता मी रिटायर झालो बरं काय रिटायर झालो म्हणजे काय आता जिथे मी काम करतो म्हणजे ऑफिसशी संबंध होता त्याचा आणि माझा संबंध कायमचा संपला बरं पण मला एक सांगा त्या ऑफिसरचा संबंध तुम्हाला मान्य करू तिथं रिटायरमेंट घ्यायची नक्की झाली पण रिटायरमेंट खरंच झालं का हो उठा काय बसला जा दोन आला लवकर काय करा नुसतं बसला काम नाही धंदा नाही तिथं झाडू ठेवलंय घ्या थोडी बसली झाडून काढा आता कपशे विषय मांडणार तिकडे काय होतं महाराज मी रिटायर झालो अरे ते रिटायर केलं होतं ऑफिसमध्ये बरं होतं महाराज या ठिकाणी उलट काम वाढलं नाही जा नातवाला शाळेतून घेऊन या सोडून या पहा ते काय सांगतोय काय नाही विचार केल्यानंतर त्याला काय म्हणतात प्रवृत्ती पण मार्ग हो माझा मोठा काय हा प्रवृत्ती पण मार्ग आहे महाराज म्हणूनच मग रिटायर झालो पण खरं विचार नाही महाराज खरी नोकरीची सुरुवात होते बघा म्हणून व्यासजी तुम्ही जे केले की नाही सगळे प्रवृत्ती पण मार्ग आहे मग महाराज सांगा म्हणे मग सगळ्या जीवांना खरंच पेन्शन अवस्था प्राप्त होण्याकरता खरंच त्याला रिटायर होण्याकरता काय करावं लागेल बघा नारदी बुद्धिवान आहे ज्ञानम प्रधानम इति नारदाः दिल की बात नारद हो आपण भागवतात ऐकलो त्यांना नारद म्हणायचं विषय काय नाही पण विचार केल्यानंतर काय म्हणतात काय करू एक करणे फक्त श्रीमद भागवत नावाचा या ठिकाणी ग्रंथ लिहिला म्हणजे मला ह्या ऐकल्याने काय होईल पिबत भागवतम रसमालयम मुहुरो रसिका भूवी भावका सदाश्रया फक्त भागवताचं श्रवण केल्यानंतर होईल पण त्यावेळेस सुरुवात केली माझा मुद्दा तो नाही भागवताकडे जायचं नाही माझा मुद्दा काय मग निवृत्ती पण मार्ग त्याला काय म्हणतं मग भागवत वगैरे लिहिलं सगळ्यांना ऐकलं साधीचं उद्धार होणार आहे त्याला म्हणतात निवृत्ती पण मार्ग मग मला सांगा आपण इथे काय विचार करायला लागलो की ज्याच्या ठिकाणी सद्बुद्धी निर्माण झाली आहे ज्यांनी दिव्याप्रमाणे आपल्या बुद्धीला या ठिकाणी तेवढ ठेवलेलं आहे दिव्याप्रमाणे ज्ञान प्राप्त करून घेतलेलं आहे बरं काय अशी ज्याची बुद्धी श्रेष्ठ त्यालाच या ठिकाणी दिव्याचा दृष्टांत लागू पडतो म्हणजे दिव्याचा आणि बुद्धीचा संबंध असा आहे सज्जन की ज्याची बुद्धी या ठिकाणी श्रेष्ठ आहे त्याला त्या ठिकाणी दिव्याची उपमा लागू पडते माणसाने जगत असताना दिव्यासारखं जगावं बरं काय ना बरं लोकांच्या उपयोगाकरता जगावं म्हणून या ठिकाणी बुद्धीचा दृष्टांत दिला आता बुद्धीचा थोडा विचार करून 15 मिनिट ना या थोडा विचार आपण या ठिकाणी बुद्धी दिव्याचा केला आता बुद्धी म्हणजे काय आता बुद्धीचा विचार करत असताना आता ह्याच्यावर वेगळंच करून मिळतो अजून एक थोडा वेळ तुम्हाला घ्यायचं नाही कोण पुढे कथा वगैरे ऐकायचे मला सांगा आता बुद्धीबद्दल आपण बरेच दृष्टांत ऐकले बराच सिद्धांत ऐकला बरंच या ठिकाणी चर्चावर आपण नेहमी ऐकतो एक चिंतन असे बुद्धी असे बलवंत काय म्हणतात बुद्धी असे बलवंत म्हणजे माणसाच्या ताकदीपेक्षाही बळापेक्षाही बुद्धी श्रेष्ठ आहे माणसाच्या ठिकाणी खरं ताकद असो धन असो नैसर्गिक चालेल पण त्याच्या ठिकाणी बुद्धी असेल तर तो मनुष्य सगळ्यांना आपल्याकडे खेचू शकतो त्याच्यावर विजय मिळवू शकतो बरेच दृष्टांत मग दृष्टांत सुद्धा सांगितलं जायचं नाही मला म्हणता एवढंच आहे किती दृष्टांत या ठिकाणी कोल्याचा या ठिकाणी शिवाचा दृष्टांत सांगतात सगळ्यांना माहिती आहे तर कोल्याचा शिवा दृष्टांत एक असणारा शिव असणारा या ठिकाणी बरं काय रोज या ठिकाणी सगळ्यांना खाऊन टाकायचं एका वाक्य सांगतो
ते सांगितलं बस नाही तर माझ्याला शिकार द्यायला होणार नाही. हां तुम्ही रोज तुम्ही होऊन स्वतः शिकार माझ्याकडे पाठवायचं बरं का तुम्ही हो ठीक आहे. मग कधी बोकडाचा नंबर आला, कधी शेळीचा आला, कधी गाईचा आला, ते मुकटायला जायला लागले त्याचं भक्ष आहे. मग एक कोल्याचा नंबर आला. कोला हुशार आहे, बुद्धिवान आहे, सिंहापेक्षा ताकदीनं बलवान कोण आहे? सिंह हुशार आहे. तो म्हणतो आपण मारायचं नाही म्हणे, सिंहालाच मारायचं. पण ते आपल्याला ताकदीनं मारणं शक्य होणार नाही पहा बुद्धी. पण त्यानं मुद्दाम त्याला टाईम दिला होता मारायचा. जसं मला एकटा टाईम दिला की नाही हां. मग तो काय केला एकचा टाईम दिला आणि तो मुद्दाम 2 वाजता गेला. कोण? हां लागला मग बोला हां बरं हां गेला आमचं तुला शिव मला लागलं हे कळतं नाही म्हणे टाईमचं म्हणतो कळत नाही का तुला? आणि तुला या की टाईम एकच द्या होतं ना 2 लाख कसं काय आला? बाबा महाराज काय सांगू बाबा घाबरला, अंगावर घामाचं करायला खर्च कापायला छे महाराज तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. झालं काय सांग ना मला भूक लागली पटकन. काय सांगू महाराज? अरे म्हणे तुमच्याकडे यायला तयार झालो होतो मग आला नाही पटकन. माहिती आहे काही नाही येते आणि मला सगळं काही माहिती आहे. अहो मी या ठिकाणी घरून 12 वाजताच निघालो येण्याकरता. झालं काय उशीर का झाला? ट्रॅफिकमध्ये बसला काय? नाही म्हणे महाराज काही झालं नाही. काय सांगू म्हणे महाराज जाऊ द्या म्हणे तुमचं टेन्शन वाढेल, तुमचा बीपी वाढायचा. झालं काय सांग? काय सांगू महाराज? अहो म्हणे मी की नाही रस्त्यात येत असताना की नाही आता तुम्हाला उद्यापासून कोणतंही या ठिकाणी भक्ष्य खायला मिळणार नाही, तुम्हाला उपाशी राहावं लागेल. का? अहो म्हणे तुमच्यापेक्षाही बलवान शिवाय जंगलात आलाय म्हणे. कोणता? तुमच्याकडून दिसायला धपाट मोठा आहे, तुमच्याकडे ताकदवान आहे, बलवान आहे. अरे असाच तुम्हाला कुठं आहे तो? याच्यावर हिंमत? मी हा जंगलाचा राजा आहे पा. हा शिवमुंडल कुठं आहे? जाऊ द्या ना महाराज कशाला भांगडीत पडताय? कुठला रे तो? जाऊ द्या. आता जाऊ द्या म्हणजे माणसाला काय येतं? आता भांडून घेतात सोडा म्हणलं की माणसाला काय नाही मला सोडा म्हणतो. मग सोडून गेलं की काही करत मारलं पडतो बरं हां काहीच करत नाही त्या ठिकाणी. हां एकदा काय झालं असं माझ्या ग्रस्त असणार भांडणं झाल्यानंतर मग त्या दुसरे 2-4 एकटाच होतं. त्याने 2-3 या ठिकाणी बुक्याला आता घेतल्या बरं त्या 2-4 घरी आल्यानंतर बायको हे काय सांगू म्हणे या ठिकाणी असं मारामारी झाली, त्यांनी मला असं मारलं मग तुम्ही काय केलं? मी म्हणलं मला सोडा म्हणलं, मला धरले मला सोडा म्हणलं. मी गेलो पुन्हा गेल्यावर काय केलं तुम्ही? पुन्हा काय नाही म्हणते पुन्हा 2 लाथा घेतल्या 4 बुक्या घेतल्या. मला सोडलं मी काय केलं? काहीच केलं नाही. पुन्हा मारत म्हणलं. पण त्यावेळेस सिंह जाऊ द्या ना नाही मग दाखव सिंह कुठं दाखवतो. मग दाखव म्हटल्यानंतर आता कोयला तेच पाहिजे होतं. मग कोला विहीर होती महाराज हां इकडे म्हणजे महाराज पान त्या विहिरीमध्ये बसलाय तुला तुम्हाला वेळ कुठं बसलाय? विहिरीत बसलाय. बघा ते विहिरीचं पाणी निर्मळ आहे म्हणून आ केलं त्या विहिरीचा सिंह आ करायला लागला. पहा आणि आलो पाय त्यामुळे त्याला आलो पाय हां एवढी हिंमत तुझी मला आलो पाय म्हणतो येऊ काय तो म्हणतो ये म्हणून पाण्यात उडी टाकली. दृष्टांत संपला प्रवचन संपलं नाही बरं ते कशामुळे झालं? दृष्टांत साधा आहे बघा पण सिद्धांत किती महत्वाचं आहे. सगळ्याचं दुःख नाहीचं केलं म्हणजे कोल्याने सगळे वाचले किती आले बघा कशामुळं? बुद्धीमुळे वाचले. हे वासुदेव महाराजांना कळालं नाही लक्षात घ्या. हे कळालं कुणाला? आपल्या ज्ञानेश्वर महाराजांना कळालं की बुद्धी श्रेष्ठ आहे, बुद्धी महत्वाची आहे. मग त्या बुद्धीला आपण दिव्यासारखं ठेवायचं. बुद्धी सूक्ष्मच आहे दिव्यासारखी. कुणाला बुद्धी मन आत्मा अजून कळालेला नाही दिसलेलं नाही बरं काय. काही गोष्टी आपल्या अंगामध्ये आहेत पण ते आपणाला दिसत नाहीत बरं काय. आता 20 कपचा सगळे बघत होता टी व्हीवर आहे. आता आपण हरला तो प्रकार वेगळा. एखाद्या प्लेअरने छक्का मारला बरं काय मारला? 6 मारला. मग 6 मारल्याने मला सांगा आता आपल्या डोळ्यातून 6 दिसतो त्यावेळी ताकद दिसते ते टेक्निकल दिसते काय दिसतं? हा 6 दिसतो. फक्त काय दिसतो? चेंडू बांड्याच्या पार गेला दिसतो. त्याची ताकद दिसत नाही, त्याचं टेक्निकल दिसत नाही. मला असं सांगायचंय आता जो 6 मारला तो मग त्या टेक्निकच्या ताकदीच्या जोरावरती मारला. कशा जोरावरती मारला? टेक्निक आणि ताकद दोन्ही पाहिजे मारला. नुसतं टेक्निकल मारला अंगात ताकद पाहिजे मारायला. मला सांगा टेक्निकही दिसत नाही ताकदही दिसत नाही पण 6 दिसतो. मग ज्या अर्थी तो 6 मारलाय ना मग त्या अर्थी त्याची दोन्हीही गुण आपल्याला मान्य करावंच लागतात. बरोबर ते टेक्निक आणि त्याच्या अंगापासून ताकद. पण ताकद दिसते का?
दिसत नाही. मग त्याप्रमाणे मला मुद्दा काय सांगायचंय, आता आपल्या ठिकाणी असणारी बुद्धी दिसत नाही. काय म्हणतोय, बुद्धी दिसत नाही, पण ती बुद्धी नाही असं अमान्य करता येत नाही. जी दिसत नाही पण आहे मान्य करावंच लागतं. कशी आहे, ते दिव्याच्या प्रकाशासारखी आहे. म्हणून या ठिकाणी बुद्धी. आता बुद्धी कशी असते, त्या बुद्धीचे 2-4 प्रकार आहेत. ते प्रकार समजा आपण या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. बरं काय, आता बुद्धीचा प्रकार सांगत असताना शास्त्रामध्ये बऱ्याच प्रकारे बुद्धी सांगितले. बरं काय, नामं उल्लेख करून जाते. एक असणारी शेणाची बुद्धी आहे. कोणती, शेण, नाही तर काही शेण. एक मेनाची बुद्धी आहे. दुसरी बुद्धी आहे मेनाची. एक गौरी बुद्धी, एक कर्पूर बुद्धी, एक कुशाग्र बुद्धी, एक तैलवत बुद्धी आणि एक खोगीर बुद्धी. काय लगे अशी बुद्धीचे प्रकार आहे. आता एका वाक्यासमोर पुढे जातोय. आता सुरुवातीला शेणाची बुद्धी आहे, शेण बुद्धी. शेण बुद्धी म्हणजे काय, तुम्ही शेणावर किती तेल टाका, तूप टाका, दिव्या लावायचा प्रयत्न करा. प्रयत्न करून बघा, वाटत दिवा लागणार आहे का, लावणार फुटून जाईल महाराज, तेल तूप संपून जाईल, कारण त्याच्या संपते. पण त्या शेणामध्ये दिवा कधी लागणार. आता काही काही माणसं अशा असतात महाराज, त्यावरून दगड बरा देवा, ह्याला काय माहिती, शेण बुद्धी. बरं काय, आता मेन बुद्धी म्हणजे उपर या ठिकाणी बरं काय, चिकट धरलं तर सोडायचं नाही. अशी काही माणसं असतात काय धरतच नाही, धरलं इतका सोडत नाही, बघा पूर्ण दिवाळं काढतं, त्याला सोडतच नाही, चिकट चिपटून धरतात. तिसरी बुद्धी आहे गौरी बुद्धी. गौरी बुद्धी म्हणजे काय, वाळलेली गौरी. बरं काय, त्याच्यावर थोडे आणि कापूर टाका किंवा तेल टाका, टाकल्यानंतर धरून घेते. बरं काय, हा एक बुद्धीचा प्रकार, थोडी चांगली बुद्धी. पुढे चला, काही काही बुद्धी कर्पूर बुद्धी म्हणजे कापुराची बुद्धी. बुद्धिवान, एखादी गोष्ट पटकन सांगितली, पटकन कॅच करतो मला, लक्षात ठेवतो, आवडतो. त्याला पुन्हा दुसऱ्यांदा सांगायची गरजच नाही. त्याला काय म्हणायचं, कर्पूर बुद्धी. आता तैलवत बुद्धी. तैलवत बुद्धी म्हणजे काय, आता आपण पाण्यात तेल टाकलं की नाही, तेल टाकलं काय होतं, तेल टाकलं पाण्यात राहत नाही, पैस होतं. शंभर टाकून पाहिजे पाण्यावर पैस होतं. मग एखाद्या माणसाला काही चांगली गोष्ट सांगितली, तो सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना सांगून त्याचं कल्याण करतो. तेलवत बुद्धी. आता कुशाग्र बुद्धी. कुश अधिक आग्रह. बरं काय, बरं तिथं कसं आहे, कुशाग्र बुद्धीचं आपण व्याख्या ओळखी कसं होतं, कुश अधिक आग्रह. कुश म्हणजे माहिती आहे, कुश म्हणजे लव कुश नाही. बरं काय, कुशामध्ये आपण ते दर्भ म्हणतो ना, दर्भ श्राद्धाला वयापुरती गवत आणतो बघा, दर्भ नाही, हरळ वेगळे, ते जवळ गवत असतं, आपण श्राद्धाला वापरतो ना दर्भ, येणाऱ्या वयाची लांब लांब काढायचं दर्भ. हां, म्हणजे दर्भाला तो किती लहान असतो, बारके बघतो, तो सुईच्या पेक्षा बारीक असतो. त्याला म्हणजे कुश. आणि आग्रह म्हणजे त्या कुशाच्या आग्रहावर बसेल. आता त्याच्यावर किती वस्तू बसता येतच नाही, पण कल्पना केली. मग त्या कुशाच्या आग्रहावर जेवढं काही बसेल अशी एवढी सूक्ष्म बुद्धी पहा, त्याला काय ना कुशा अधिक आग्रह, कुशाग्र बुद्धी. कुशाग्र बुद्धीचा मनुष्य आपण म्हणतो नाही, पहा म्हणजे कुशाच्या आग्रहावर बसल्यानंतर देखील या ठिकाणी एखादी बुद्धी काम करू शकते, एवढे सूक्ष्मतेनं, त्याला कुशाग्र बुद्धी. आता राहता खोगीर बुद्धी. खोगीर म्हणजे आता घोडे बुडाले, खोगीर बुडालं. खोगीर बुद्धी म्हणजे करो की नको की, करो की नको की. एक मन म्हणते करावं, एक मन म्हणते नको करावं. जरा चलविचल म्हणते की नाही या ठिकाणी, हां चंचल, हा त्याला काय म्हणतं, खोगीर बुद्धी. हे झाले बुद्धीचे प्रकार. किंवा आता आपले बुद्धीचे मुख्य प्रकार 3 प्रकार बघायला मिळतो बुद्धीचे. एक असणारी सद्बुद्धी आहे, एक बुद्धी आहे सद्बुद्धी आहे, दुसरी दुर्बुद्धी आहे, आणि त्याच्यामध्ये अजून एक आहे कुतर्क बुद्धी. कोणती, कुतर्क बुद्धी. याचा विचार आपल्याला ॲटेंड करायचा आहे. एका सुंदर प्रेमाने भजन करा. हां भजन करू 10 मिनिटांमध्ये आपण म्हणतो. हां समजा, हां सगळ्यांनी 2 भजन करू, एका मुलाला आपण सेवा पण करायची. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. म्हणा सगळे, श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण
वासुदेवा कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव बोला श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेवा कृष्ण भगवान की जय आनंद की जय राम की जय सुंदर होईल केलं सगळ्यांनी मनपूर्वक आयो तर ते आनंद मिळत असतो बरं का आपल्याला मला सांगा मीराबाईचं नाव का घ्यायचं कशा करता त्याच्यात ती राजाची मुली म्हणून घ्यायचं नाही मेरी लगी श्याम संग प्रीत दुनिया क्या जाने दुनिया क्या जाने मुझे मिल गया मन का मीत दुनिया क्या जाने दुनिया क्या जा छवि लखी मैं शाम की जब से पहली बावरी मैंने तब से नाता जोड़ा मैंने सबसे एक ऐसी ये पागल प्रीत दुनिया क्या जाने मुझे मिल गया मन का मीत ऐसी दागी लगन मेरा हो गई मगन ओ तो गली गली हरि गुण गाने लगी का सज्जनो सुंदर चिंतन आहे आनंद गळत येतो त्याने एका गोष्टीचा विचार करू आणि पूर्ण वेळाने सेवेला सद्बुद्धी माणसाला कल्याणच होणार आहे एका वाक्य समजवते काय म्हणते सद्बुद्धीनं कल्याणच होणार आहे कधी वाईट होणार नाही दुर्बुद्धीने कल्याणच होणार आहे काय म्हणते मी तुम्ही तर माझे कसं उलटं बोलताय तुम्ही जो मनुष्य दुर्बुद्धीने वागतो की नाही लक्षात घ्या वाक्य ऐकायला अवघड आहे कठीण आहे पण वास्तव हेच आहे दुर्बुद्धीनं वागणाऱ्या साधकाचे परम कल्याणच होणार आहे कळलं की मग मला अकल्याण कशाला होणार सांगा ना जो कुतर्क बुद्धीने वागतोय की नाही काय जो कुतर्क बुद्धीने वागतोय त्याचं नक्कीच अकल्याण होणार आहे एका वाक्यात बुद्धीने कल्याण ठरवलं आता दुर्बुद्धीने वागणार अकल्याण कसं होणार नाही रावण कसं आहे आता एकाच गोष्टीवर बाकी रावण सगळे गुण चांगले एकच शिकलावर पळवली एकच दुर्बुद्धी मग सगळ्या दुर्बुद्धीने रावण ठिकाणी दुर्बुद्धी नक्कीच माहिती सगळ्यांनी पण कल्याण झालं की कल्याण नाही शेवटी रावणाचा विचार केला काय झालं रावणाचं चालूच नाही ते फक्त त्याला माझ्या तुम्हाला जास्त माहिती आहे शेवटी रावणाचं कल्याण झालं ना मला सांगा हां एक वाक्य बोलते अरे जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही रामायण ऐकणारी मंडळी सांगणारी मंडळी चिंतन असतं तुझं रामायण जे भाग्य राजा दशरथाला मिळालं नाही राजा दशरथाचा जीव हा बायकोच्या या ठिकाणी मांडीवर डोकं ठेवून गेला पण ते भाग्य त्या रावणाला मिळालं महाराज रावण मरताना रामचंद्राकडे बघत बघत गेला तर भाग्यवान कोण आहे अरे जे भाग्य रामाने आपल्या पित्याला नाही दिलं तर ते भाग्य रामाने आपल्या क्षत्रियाला दिलं भाग्यवान कोण आहे पण घडलं कशामुळं दुर्बुद्धीमुळं घडलं का सांगतोय शिशुपाळाला मेला पुतना मेली हे सगळं दुर्बुद्धीकडे कंस मेला हे सगळे दुर्बुद्धीवान म्हणून याचा अर्थ महाराज उद्याही पासून आपण कंसासारखंच वागायचं रावणासारखंच वागायचं असं नाही बरं तेवढा आता तुम्ही लक्षात ठेवला नाही म्हणा तुम्ही कशाची नाही तर तुम्ही फार ते तुला मला माहीत आहे तुम्ही फार अभिशास्त्र त्या जाणकारा मला सांगा बरं म्हणे महाराज बरं सोपं सांगितलं रावणाने नेली रामाची सीता आपण उठून कुणाची तर सीता की असं नाही का सांगतोय म्हणजे त्याचा अर्थ वेगळा सिद्ध नव्हतं दुर्बुद्धीने कल्याणच होतं शिष्याचं कंसाने कल्याणच केलं मग मला सांगा दुर्बुद्धीने कल्याणच होतं सद्बुद्धीने कल्याणच होतं अकल्याण कशानं होतं उत्तर्क बुद्धी
कृतज्ञ बुद्धी म्हणजे आपण एकदा नाही दोनदा आपण भागवत ऐकलो वेळ आपला संपला. धुंदुली धुंदुली कोण आहे? हा? आत्मदेवच आहे, संत आहे तो. एका वाक्यात सांगतो, पुन्हा आठवण करून देतो बरं काय. गोकर्ण ज्ञानी आहे, पंडित आहे, संत आहे. धुंदुकरी कोण आहे? धुंदुकरी पापाचं प्रतीक आहे, आश्रमाचं प्रतीक आहे. पण धुंदुली कोण आहे? धुंदुली ही कुतर्क बुद्धी आहे. काय कुतर्क बुद्धी? गंगा गाय गंगा जमुना ते करू की हे करू, ते करू की ते करू, म्हणजे आपण ते खोगीर बुद्धी पाहिजे ना पाठीमाग, खोगीर बुद्धी. अशी कुतर्क बुद्धी फार घातक आहे. ती माणसाला कल्याणही करू देत नाही आणि अकल्याणही करू देत नाही. ती कुतर्क बुद्धी भयंकर घातक आहे. त्याच्या आधीच माणसाचं तुमचं आमचं पतन होत असतं बघा. मग ते पतन आपलं होऊ नये हे आमच्या माऊलींना कळालं. म्हणून या ठिकाणी ह्या श्लोकाच्या माध्यमातून, ओवीच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतात की बाबा ही बुद्धी असणारी अतिशय महत्त्वाची बीजासारखी आहे. म्हणून ते ठिकुटी या ठिकाणी होऊ नये बरं, अशी बुद्धी महत्त्वाची आहे. म्हणून या ठिकाणी काय होती एका श्रोतेनं किंवा ज्ञानाश्रोत्यापुढे मी एक तास बडबड करायचा प्रयत्न केला की तुम्ही संधी दिल्यामुळं तुमच्या सगळ्या आयोजक मंडळाचं मनपूर्वक या ठिकाणी आजूबाजूला बरं काय. बघा गंमत कशी असते, तर 5 2-3 वेळेस भेट झाली, महाराज प्रवचनाला या म्हणलं की येणं झालं बरं. आता आजचं तरी येणं नव्हतं बा, आजच्या एकाच येणं होणार नाही. कारण काय, आता उद्या आमच्या वडिलांची पुण्य त्या मुली गजानन महाराजच्या इथे उद्या आता आपण मोठा कार्यक्रम असतो या ठिकाणी पुणेरीचा. पण ती योगावर बस बंद झाली. बस बंद झाल्यामुळं मुक्काम पडला बरं काय. आता मी कालच गेलो असतो म्हणजे गावाकडे, बस बंद झाल्यामुळे उद्या कार घेऊन जायचं ठरवलं आणि तर त्यामुळं आपला दिवस शिल्लक राहिला आणि तर सेवा या ठिकाणी किंवा देवाला सेवा करून घ्यायचे म्हणून बस बंद झाली बरं काय. आज संध्याकाळ काही वेगळं होणार नाही. आता सगळे प्रेमी बघतो की त्यांना सगळ्याचे नाव वगैरे माहीत नाही, तर चेहरे सगळ्याचे नाही एक विचार. सगळे चेहरे आम्हाला 108-97 हां आमचा संकल्प होता की कुणाला दक्षिणा मागायचं नाही त्यावेळेस बरं काय. हां आता लक्षात ठेवणार ना असायला लागलो त्यावेळेस दक्षिणा घ्यायचं पण दिल तर नको म्हणायचं नव्हतं. तरीच मी आज भरपूर दक्षिणा दिली, आमचा भरपूर बहुमान वगैरे केला आणि केलं. एक काय 2 सप्ते झाली मला. आणि दुसरा संकल्प काय होतं, एका जागेवर सत्ता करायचं. मी एक सप्ताह इकडल्या भागाला झाला, बाजूला एक सप्ताह तिकडे झाला. कीर्तन पण झालं माझं. तुमच्या असणारे सो आणि उर्मिला ताई बरं काय आणि बाबूराव त्यांच्याकडे मुक्काम होता. त्यांनी आमच्या भरपूर सेवा वगैरे केली 15 दिवस बरं 2 सप्ते. आणि तुमच्या पूर्ण गीता आणि त्या सगळ्या लहानापासून ते थोडा आणि भरपूर आमच्या याकडे सेवा केली, भरपूर सहकार्य केलं, भरपूर आम्हाला प्रेम दिलं बरं. म्हणून नांदेड मंडळीमुळे गीता अजूनही राहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी बऱ्याच दिवसांनी सज्जन हां त्यावरती मानकाम तर काहीच नव्हतं माझ्या या ठिकाणी. हां सुंदर या ठिकाणी भव्य मंडप झाला. हां भरपूर या ठिकाणी थोड्या वेळाच्या वेळेला श्रोते देखील भरपूर या ठिकाणी उपस्थित झाले. म्हणून माझ्या वतीनं आणि आयोजकाच्या वतीनं सगळ्या श्रोत्याचं मनपूर्वक या ठिकाणी पुनश्च अभिवादन करो. मी माझ्या या ठिकाणी माझ्या या ठिकाणी पूर्णविराम या ठिकाणी करतो. आता विश्वात्मके देवी दोषो निमत जावे जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्म रती वाढो होता परस्परे दडो दुरितांचे तीव्र धावो जो देवांची तो देव लाभो वर्षत सकळ मंगळी अनवर्त भूमंडळी कल्पतरूचे आरव हे सर्व ही सदा सज्जना सर्व सुखी आदिपुरकी ग्रंथोपजीवी कृष्णादिष्टविजय हे जमणे श्री विश्वेश्वरा ज्ञान देव